नमस्कार, मी आपला मित्र अमित केसरकर। वनरक्षक भरतीची अमरावतीचा जो रिझल्ट आहे ते रिझल्ट मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट पण त्याच पद्धतीने जाणार आहे। माझा मागील व्हिडिओ तुम्ही बघा, त्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की त्याच पद्धतीने मेरिट चाललेलं आहे। लक्ष द्या, अजून पण तुम्हाला मी सांगतोय, हे फक्त झालं ओपन EWS OBC। आता बाकीच्यांचं पण मेरिट मी सांगितलं होतं त्याच पद्धतीने मेरिट लागणार आहे। आता सुरुवातीला मी सांगितलं होतं ओपनचं मेरिट 160 प्लस जाईल, तर मित्रांनो या ठिकाणी 162 ला अमरावतीचं मेरिट क्लोज होणार आहे। आता रिझल्ट अजून पेंडिंग आहे, परंतु 162। आता पुढचा विद्यार्थी जर ते या ठिकाणी जॉईन केला नाही तर त्या ठिकाणी 158 पण मेरिट लागणार आहे मित्रांनो। आता 162 ला क्लोज झालेला आहे ओपनचं मेरिट। आता ओपनचं मेरिट तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओ बघण्यासाठी आला असाल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट किती जाणार आहे। त्याचबरोबर तुमचा महिला उमेदवार असेल, महिला ओपन उमेदवार बघा मित्रांनो, महिला ओपन उमेदवाराचं मेरिट त्या ठिकाणी जास्त केलेलं आहे, कारण त्या ठिकाणी मुलींचं अर्ज पण त्या प्रमाणात आले होते। त्यामुळं त्या ठिकाणी फिजिकल 12 मिनिटात 3 किलोमीटर असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक मुलींनी चांगल्या प्रकारे रनिंग केलेली आहे। त्यामुळे त्यांचं 154 ला त्या ठिकाणी महिला उमेदवारांचं मेरिट क्लोज झालेलं आहे। त्याच्यानंतर आता EWS, आता EWS मेरिट तुम्हाला काय सांगायला नकोच आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं 156 ते 158 प्लस मेरिट पुरुषांचं जाईल, परंतु या ठिकाणी 158 ला मेरिट क्लोज झालेला आहे पुरुष उमेदवार EWS। त्याच्यानंतर तुमचं मेरिट जे आहे ते महिला उमेदवार, महिला EWS उमेदवारांचं मी तुम्हाला अंदाजून सांगतोय, लक्ष द्या। त्या ठिकाणी मागचे व्हिडिओ बघा, मागील व्हिडिओ सर्व बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा खरोखरच त्या पद्धतीने मेरिट गेलेलं आहे। EWS महिला उमेदवार, लक्ष द्या, 144 काय बोललो होतो, 144 100% 144 ला मेरिट क्लोज झालंय महिला उमेदवार। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती OBC तुम्ही मेरिट महिलांचं सांगितलं होतं 142, इथे मी चुकलेलं आहे, कारण की या ठिकाणी मी चुकलोय हे मी तुम्हाला सांगणार, परंतु त्या ठिकाणी महिला उमेदवारांचा अर्ज झाले नाही, त्यामुळे या ठिकाणी OBCचं महिला उमेदवार जी आहे ती 136 गेलेली आहे। 136 मी काय सांगितलं होतं, 140 लागणार महिला उमेदवार OBC, 140 प्लस लागणार बोललो होतो, परंतु या ठिकाणी 136 4 मार्क मिळालेले आहेत। त्याच्यानंतर पुरुष उमेदवाराचं मेरिट मी चुकलेलं आहे या ठिकाणी, कारण की या ठिकाणी पुरुष उमेदवाराचं जे मेरिट मी सांगितलं होतं ते 152 सांगितलं होतं, परंतु या ठिकाणी अमरावतीचा जर रिझल्ट बघा गेला तर त्या ठिकाणी 146 ला मेरिट क्लोज झाला मित्रांनो। बघा 146 ला पण तुम्ही वनरक्षक होऊ शकता। आणि अजून पण सांगतोय, जे वेटिंगवाले आहे ते 100% तुम्ही तयारीत राहा, तुम्हाला बोलवणार। त्याच्यानंतरचा एक विषय आहे की फिजिकल, आता फिजिकल कोणत्या पद्धतीने मारतायत मित्रांनो। आता रिझल्ट तुम्ही बघितलंच असाल, 110 मार्क घेणारे विद्यार्थी त्या ठिकाणी 40 आणि 25 मार्क घेतलेले आहेत, त्यामुळे ते भरतीतून बाद झालेले आहेत। आणि त्याच्यानंतर ज्या पोरगीला 70 मार्क होते फिजिकल लेखीला, त्या पोरगीला त्या ठिकाणी 80 पैकी 80 गुण, त्या ठिकाणी त्याची बेरीज 150 झालेली आहे। अजून पण सांगतो मित्रांनो, तुमचा सगळा फिजिकलवर खेळ आहे, फिजिकलवर सर्व खेळ आहे। फिजिकल तुम्ही जर पैकीच्या पैकी गुण घेतला तर 100% तुम्ही कमी मार्कवाले पण लागून जाल। त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी आहे की बाकीच्या जिल्ह्यांचं काय मेरिट जाणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये 1500 विद्यार्थी क्वालिफाय होते, त्यातले 900 विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकल आले होते, म्हणून असं मेरिट लागले काय, तर नाही मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत। तुम्ही लिस्ट चेक करा, खाली जर चेक करायला गेला जास्त मार्कवाल्यांना कमी फिजिकल मार्क असल्यामुळे ते मेरिटमधून पास झालेले आहेत। आता ठाणे असेल किंवा नागपूर असेल किंवा कोल्हापूर असेल, आता कोल्हापूर जिल्ह्याचं म्हणायला गेला तर मी सांगतो मित्रांनो आत्ताच की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळे MPSC विद्यार्थी आहेत, मिनिमम त्यांना 50 ते 60 मार्क आहेत, म्हणजे 80 किंवा 70 मार्क घेणार त्या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण घेऊन गेला तो त्याच्या कास्टमधून भरती होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यानंतर तुमचं भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, एक सर्व्हिसमॅन असाल किंवा अनाथ असाल, त्याच्यानंतर खेळाडू असाल, याचं पण मेरिट मी सांगून दिलेलं आहे, त्याचं पण मेरिट त्याच पद्धतीने जाणार आहे। माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करा। आता
तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचा जर मेरिट म्हणा गेला तर ह्याच पद्धतीने मेरिट जाणार आहे. आता SBCचं पण मेरिट कमी जाईल, कारण SBCचं महिला उमेदवार जास्त आहेत, पुरुष उमेदवार कमी आहेत, त्यामुळे पुरुष उमेदवारांचं मेरिट त्या ठिकाणी कमी जाण्याची दाट शक्यता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.